समजा महाभारत हे घडून गेलेलं आहे, असं तुमचं मत असेल, तर मात्र महाभारताचा एकच मुख्य कॅरेक्टर आहे आणि तो म्हणजे कृष्ण. लोकं मला विचारतात आहे, "तुला कर्णाचा काय प्रॉब्लेम आहे? तू कर्णाच्या मागे हात धुवून का बरं लागलेला आहे?" कर्णाचा मला काही प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच येत नाही. कारण कर्ण हा पण आपला पूर्वजच आहे. कृष्ण जसा आपला पूर्वज आहे, तसा कर्ण पण आहे, अर्जुन पण आहे, दुर्योधन पण आहे आणि शकुनी पण आहे. हे सगळे आपले पूर्वजच आहे. आपल्या पूर्वजांनी केलेले चांगले कामं, त्यांनी केलेले पराक्रम याचं अनुकरण करणं आणि त्यांनी केलेल्या चुकांमधनं शिकणं, हाच इतिहास शिकण्याचा, वाचण्याचा उद्देश असायला पाहिजे. आता पांडवांनी चुका केल्या नाही का? तर केल्याच ना. द्यूत खेळणं ही सगळ्यात मोठी चूक होतीच. द्यूताला बसल्यावरती धर्मराज युधिष्ठिरासारख्या विवेकी पुरुषाची पण सद्सद विवेक बुद्धी ही हरवते. हे आपण याच्यातनं शिकतोच ना. त्याच्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा जुगार खेळायला नको, हे आपण पांडवांकडनं शिकतोच. आणि याच कारणामुळे माझा फेव्हरेट कॅरेक्टर कोण? तुझा फेव्हरेट कॅरेक्टर कोण? हे करण्यात काहीच पॉइंट नाहीये. आपण फक्त महाभारतातनं काय शिकू शकतो, हे बघितलं पाहिजे. आता कर्ण महान होता का? होता. पण त्यांनी केलेल्या चुकांमधनं आपण शिकायला हवं, की कर्णाची नुसती बढाई करत बसायला हवी? हे आपल्याला ठरवायचं आहे. आता 2 मतप्रवाह असू शकतात. एक म्हणजे महाभारत हे फक्त एक फिक्शन आहे. ते व्यास मुनींनी रचलेलं एक महाकाव्य आहे आणि ते दॅट इज परफेक्टली ऑलराइट. म्हणजे कोणालाच काही असं कंपल्शन नाही आहे, की हे मानलं पाहिजे, की महाभारत घडून गेलेलं आहे. पण मग तसं असेल, तर आपण एखाद्या कादंबरीतल्या किंवा नाटक सिनेमातल्या एखाद्या कॅरेक्टरबद्दल एवढं पॉझिटिव्ह का बरं आहे? म्हणजे आत्ता नुकता धुरंधर सिनेमा आलेला आहे. त्यात अक्षय खन्नानी सुंदर काम केलेलं आहे. रणवीर सिंगपेक्षाही सुंदर काम अक्षय खन्नाने केलेलं आहे. म्हणून काय अक्षय खन्नाचं जे कॅरेक्टर आहे, रेहमान बलोच, जो एक टेररिस्ट आहे आणि ज्याचा मुंबई हल्ल्यामध्ये हात होता. त्या कॅरेक्टरला आपण फेव्हरेट मानणार आहे का? त्याच्यामुळे महाभारत जर हे फिक्शनल वाटत असेल, तर कुठल्याही कॅरेक्टरबद्दल पॉझिटिव्ह असण्याचं काहीच कारण नाहीये. आणि दुसरं, समजा महाभारत हे घडून गेलेलं आहे, असं तुमचं मत असेल, तर मात्र महाभारताचा एकच मुख्य कॅरेक्टर आहे आणि तो म्हणजे कृष्ण. कृष्णाला मुख्य भागी ठेवूनच महाभारत बघितलं पाहिजे. आता कर्णाची बाजू बघणं, दुसरी बाजू बघणं याच्यात पण काही गैर नाहीये. पण प्रॉब्लेम इथे होतो, की ही दुसरी बाजू बघणं कुठे थांबतच नाही. कारण कर्णाची दुसरी बाजू बघितली तिथपर्यंत थांबलं असतं तरी चाललं असतं. आपण रावणाची पण दुसरी बाजू बघतो. आपण इतरही व्हिलन्सची दुसरी बाजू बघायला जातो. त्याच्यात प्रॉब्लेम आहे. रावणाची दुसरी बाजू तर इतकी भयंकररित्या लोकं बघतात आहे, त्याच्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.